गुड इव्हनिंग मित्रमैत्रिणी. आज आपण आहोत कुर्ला रेल्वे स्टेशन. पनवेलवरून उतरलो आहे. संडे मेगा ब्लॉक असल्यामुळे ट्रेन लेट आहेत. स्टेशनला जाम गर्दी पण आहे. शकता आपली CST लोकल पण आलेली आहे. जाम गर्दी आहे ट्रेनला. हा आपला फर्स्ट क्लास डब्बा. फर्स्ट क्लास पण फुल आहे एकदम. तर आपण आलो आता दादर स्टेशनला मित्रमैत्रिणींनो. पनवेलवरून कुर्ला, कुर्लावरून दादर आणि आता दादरवरून लालबाग टॅक्सी पकडणार आहोत आपण. दादर स्टेशनला आपण आता पोचलेलो आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर अपेक्षित आहे. आपण बाहेर आलो आता दादर स्टेशनच्या. छत्रपती शिवाजी महाराज दादर टर्मिनस. इकडनं सगळ्या कोकण एक्सप्रेस वगैरे सुटतात इकडनं. दादर स्टँड बघू शकता. इकडे 365 दिवस तुम्हाला गर्दीच भेटेल. मुंबईचं सेंटर पॉईंट म्हणजे दादर स्टेशन बघू शकता तुम्ही. ते स्वामीनारायण मंदिर इकडे. इकडनं बसेस सुटतात मुंबई सिटीसाठी. ये है मुश्किल बच के जरा जरा हटके जरा बच के हे मुंबई मेरी जान. अशा तऱ्हेने आपल्याला टॅक्सी भेटलेली आहे फायनली. 10 मिनटं थांबून स्टेशनच्या बाहेर आपण लालबागला उतरणार आहोत. तरी पण दादर ते लालबाग मी तुम्हाला नजरानं दाखवेन आता. लय भारी व्ह्यू आहे बाय रोड. ये दिल है मुश्किल तू बच के जरा जरा हटके जरा बच के ये है मुंबई मेरी जान. बघू शकता दादर स्टेशनच्या बाहेर सगळे शॉप्स, सगळे हॉटेल्स, सगळे दुकान. तर साड्यांची दुकानं स्टार्ट झालेली आहेत. तुम्हाला जर कधी साड्या वगैरे घ्यायच्या असतील स्पेशली लेडीजसाठी, लग्न खरेदीसाठी वगैरे, इकडनं तुम्ही साड्या घेऊ शकता. बघू शकता साड्यांची दुकानं लाईनीत सगळी. अगदी दादर हिंदमाता ते दादर स्टेशनपासून जाम गर्दीच गर्दी. मस्त प्रवास करून सकाळी 12 वाजता निघालो आहे मी रोह्यामधून. रोहा पनवेल. पनवेलला ट्रेन उशिरा होत्या मेगा ब्लॉक असल्यामुळे. कुर्ला भेटली. कुर्लावरून दादर. रविवार असल्यामुळे इकडे प्रचंड गर्दी आहे. छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्हाला अगदी बॅग्सपासून ते ज्वेलरीपर्यंत अगदी कमी रेटमध्ये इकडे भेटतील दादरला. ट्रॅफिक पण खूप आहे रविवार असल्यामुळे. आणि एकच दिवस असा भेटतो सगळ्यांना घराबाहेर पडायला, शॉपिंग करायला. बघू शकता मस्त मस्त साड्यांची दुकानं आहेत इकडे. ड्रेस वगैरे पण लागलेले आहेत. साडी आणि ड्रेस जर घ्यायचं असेल तर तुम्हाला दादरला नक्की या तुम्ही. क्वालिटी पण चांगली भेटेल तुम्हाला. आता लग्नाचा सीझन चालू आहे. शॉपिंग पण पब्लिक करताय तेवढं.
तर इकडे मित्रमैत्रिणींनो साडी शॉपसाठी इथे दादर स्टेशनवरून इथे एंड होतो आहे. त्याच्या बॅक साईडला पण तुम्हाला भेटतील हिंदमाता. या हिंदमाताला आपण सेंट पॉल स्कूल परेलचं. एक वेगळाच सुकून असतो. आपण असं थकून बघून आपण परत मुंबई शहरामध्ये येतो. आता परेल एरिया चालू झाला आहे. परेल एरिया चालू झाली जात आहे. इकडे पण कपडे आहेत, जेंट्स वेअर लेडीज वेअरसाठी वगैरे. इकडे परेलला जास्त बघू शकता तुम्ही गोल्डचे शॉप्स वगैरे, ज्वेलर्स वगैरे आहेत इकडे. जास्त ज्वेलर्स तुम्हाला इथे. तर तुम्हाला लग्नसराईसाठी ज्वेलरी वगैरे खरेदी करायची असेल तर इकडे तुम्ही अवश्य येऊ शकता परेलला. ते शूजचे तुम्हाला शॉप्स दिसतील, सगळे ब्रँडेड शूज, ॲडिडास, प्युमा वगैरे बघू शकता, स्केचर्स वगैरे. बॅगांची दुकानं स्टार्ट होतात. बघू शकता VIP बॅग्स. पॅटर्न ब्रँड्स सगळे इकडे कपडे, बॅग्स. मला शिरोडकर हायस्कूल, बॅगांची दुकानं, ITC हॉटेल, अशोका टॉवर समोर बघू शकता तुम्ही. आपल्या एक रस्ता एक हॉस्पिटलला जातो. अशोका टॉवरचा एंट्रन्स आहे इकडे. आणि आपण आता गणेश गल्ली साईडला आलेलो आहे. लाडू सम्राट, फेमस वडापाव असा मुंबईचा, स्पेशली लालबाग परळचा. गुरुकृपा, मुंबईचा राजा, गणेश गल्ली. आहे तो मिसळ माजगर पण फेमस आहे इकडे, मस्त गावला. एकदम आता फोटो स्टुडिओ समोर हिला टॉवर आहे. गल्लीच आहे इकडे. एक खामकरचं दुकान, ही मसाला गल्ली बघू शकता. लालबाग मार्केटचा एंट्रन्स आहे या साईडला. चिवडा गल्ली एंट्रन्स घेतलेला आहे. लालबागचा राजा बसतो. बघू शकता ही छोटीशी गल्ली आहे जिथून आपला राजा इकडनं बाहेर पडतो. सगळे मसाल्याचे शॉप्स आहेत इकडे. पुढे सगळे तुम्हाला इकडे मसाल्याचे शॉप्स भेटतील. कधी आलं तर इकडे ताजा रेडीमेड मसाला तुम्ही घेऊ शकता. बघू शकता. आता लालबागचा राजा जिकडे बसतो ती जागाही तुम्हाला दाखवणार आहे. समोर आहे विजय रेसिडेन्सी.
गेले 35 वर्ष आपण लहानाचे मोठे झालो. इकडे या विजय रेसिडेन्सीच्या जागी इथे चाळ होती. त्या चाळीत आपण लहानाचे मोठे झालो आहे. बघू शकता इकडे लालबागचा राजा विराजमान होतो आपला. रोज भाविक इथे दर्शनाला वगैरे येतात. लालबागचा सार्वजनिक मंडळ. हे आपलं हनुमान मंदिर. आपण जातो आता आपल्या बिल्डिंग लालबागचा राजा सोसायटी. हे बघू शकता समोरच ब्लू अँड व्हाईट सहकारी गृहनिर्माण संस्था शकता. मध्ये गार्डन आहे. साईबाबांचं मंदिर. राजांचा फोटो आहे एंट्रीला. फायनली इकडेच आपला प्रवास आता संपतोय. पनवेल टू लालबाग. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला ॲड करा तुम्ही, जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओज ॲड करत जाईन. जय आगरी कोळी मित्रमैत्रिणींनो. बाय.